अमेरिका, इस्रायल, इराण संघर्ष, जग पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर. नमस्कार, मी दिवांजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. जगातील सर्वात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य पूर्व प्रदेशात पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या युनायटेड स्टेट्स, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. लष्करी हालचाली, क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन आक्रमणे आणि कठोर राजनैतिक वक्तव्यामुळे मध्य पूर्वेत युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हा संघर्ष केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही, तर जगातील जागतिक अर्थव्यवस्था, तेल बाजार आणि भारतासारख्या देशावर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. चला तर मग समजून घेऊया या संघर्षामागची खरी कारणे, सध्याची परिस्थिती आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम. सर्वप्रथम आपण सध्याच्या परिस्थितीकडे पाहूया. मध्य पूर्वेत गेल्या काही आठवड्यापासून तणाव सतत वाढत आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणच्या काही लष्करी ठिकाणांवर आणि संरक्षण प्रणालीवर हवाई कारवाया केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवायानंतर इराणने देखील प्रतिहल्ले करत इस्रायल आणि अमेरिका लष्करी तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. परिणामी संपूर्ण प्रदेशात तणाव वाढला असून अनेक देशांनी हवाई सुरक्षा वाढवली आहे. काही ठिकाणी विमान वाहतूकही विस्कळीत झाली आहे. आता प्रश्न असा आहे की या संघर्षामागचे मुख्य कारण काय आहे? यामागे अनेक वर्षाचा राजकीय आणि लष्करी तणाव दडलेला आहे. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम. इस्रायल आणि अमेरिकेला अशी भीती आहे की इराण अण्वस्त्र तयार करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. जर इराणकडे अण्वस्त्र आले तर त्याचा थेट धोका इस्रायलला निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इराणच्या अणुसुविधांवर दबाव आणण्यासाठी आणि त्याच्या लष्करी क्षमतेला मर्यादा घालण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने कठोर भूमिका घेतली आहे. याशिवाय मध्य पूर्वेतील वर्चस्वाची लढाई देखील या संघर्षामागे महत्वाची आहे. इराणवर असा आरोप आहे की तो मध्य पूर्वेतील काही संघटनांना लष्करी आणि आर्थिक पाठिंबा देतो. या संघटनांमध्ये लेबनॉनमधील हिजबुल्ला, गाझामधील हमास आणि इतर काही घटकांचा समावेश होतो. इस्रायलच्या मते या संघटनांच्या माध्यमातून इराण त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इस्रायलने इराण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेची भूमिका देखील या संघर्षात अत्यंत महत्वाची आहे. अमेरिका दीर्घकाळापासून इस्रायलचा मोठा मित्र मानला जातो. मध्य पूर्वेत आपला प्रभाव टिकून ठेवण्यासाठी आणि इराणच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ती आहेच उभी. या संघर्षातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तेल आणि ऊर्जा बाजार. मध्य पूर्व हा जगातील सर्वात मोठा तेल साठा असलेला प्रदेश आहे. या भागातील समुद्री मार्गामधून जगातील मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते. विशेषतः स्ट्रेट ऑफ द हॉर्मुझ हा समुद्री मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. जगातील जवळपास 20% कच्चा तेल याच मार्गाने वाहून नेले जाते. जर या मार्गावर तणाव वाढला किंवा जहाजांवर हल्ले झाले तर जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होताच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. तेल महाग झाल्यामुळे अनेक देशांमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात चढ उतार दिसू लागले आहेत आणि गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याकडे वळत आहे. आता प्रश्न येतो, या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? भारतासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांमधील एक आहे. भारताच्या ऊर्जा गरजांचा मोठा भाग मध्य पूर्वेतून पूर्ण होतो. जर मध्य पूर्वेत युद्ध वाढले आणि तेल पुरवठा विस्कळीत झाला तर भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमतीत वाढू शकतात. तेल महाग झाल्यावर वाहतूक खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भार वाढण्याची शक्यता नव्हे, त्यांचे कंबरड मोडणार. याशिवाय मध्य पूर्व लाखो भारतीय नागरिक काम करतात. गल्फ देशामध्ये सुमारे 80 लाख भारतीय नागरिक विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. जर या प्रदेशात युद्धाचा विस्तार झाला तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारत सरकारला आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी मोठी मोहीम राबवावी लागू शकते. व्यापाराच्या दृष्टीने देखील मध्य पूर्व भारतासाठी अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. कच्चे तेल, पेट्रोकेमिकल्स, खत आणि इतर अनेक वस्तूंच्या आयातीसाठी भारत या प्रदेशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जर समुद्री मार्गावर तणाव वाढला किंवा जहाज वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तर भारताच्या आयात निर्यात व्यवहारावर परिणाम होऊ शकतो. या सर्व परिस्थितीत भारताने संतुलित आणि सावध भूमिका घेतली आहे. भारताने कोणत्याही एका बाजूला स्पष्ट समर्थन न देता शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तणाव कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. आता पुढे काय होऊ शकते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते या संघर्षाचे 3 संभाव्य मार्ग दिसू शकतात. पहिली शक्यता म्हणजे मर्यादित संघर्ष, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू राहतील पण पूर्ण युद्ध टाळले जाईल. दुसरी शक्यता म्हणजे व्यापक मध्य पूर्व युद्ध, ज्यामध्ये अनेक देश सामील होऊ शकतात आणि त्याचे जागतिक परिणाम होऊ शकतात. तिसरी शक्यता म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव आणि राजनैतिक चर्चामुळे तणाव कमी होऊन युद्ध टाळले जाऊ शकते. एकूणच पाहता अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव हा केवळ प्रादेशिक संघर्ष नाही तर जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेला हादरा देणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर हा संघर्ष वाढला तर तेल बाजार, जागतिक व्यापार आणि अनेक देशांची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात येऊ शकते. म्हणूनच संपूर्ण जगाची नजर सध्या मध्य पूर्वेकडे लागले आहे. आपण माझे हे विचार काय आहे हे नीट समजून घ्या. विषय गंभीर आहे, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे आपण या आर्टिकलकडे एक बातमी म्हणून न पाहता जगाची स्थिती काय आहे ती नक्की बघावी, समजून घ्यावे. आर्थिक संकटाला जाण्यापूर्वीच हे युद्ध थांबणे गरजेचे आहे. आणि म्हणून देशाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.